पेपर फोडल्यास 10 वर्षांची शिक्षा होणार आणि 10 कोटींचा दंड बसणार असं आम्ही नव्हे तर सरकार म्हणतंय। पेपर फुटी प्रकरणी सरकारनं आता कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे आणि त्या संदर्भात नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत देखील सरकार आहे। आता या विधेयकामध्ये नेमक्या काय तरतुदी करण्यात आल्या आहेत, काय नवीन माहिती समोर आली आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पेपर फुटी प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं। नीट प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती। तसंच पेपर फुटी थांबवण्यासाठी नवीन कायदा करणार असल्याचं मोदींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं। याप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत पेपर फुटी विरोधी विधेयकाचा मसुदा मांडण्यात आला। या मसुद्याला मंत्रिमंडळानं पाठिंबा दिला असून लवकरच हे विधेयक संसदेत मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे। पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर काही तासातच ही मंजुरी मिळाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे। संसद भवनातील संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत पेपर फुटीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना विद्यमान कायद्यांपेक्षा अधिक कठोर शिक्षा देणाऱ्या नव्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। या नव्या विधेयकानुसार ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 यामध्ये सरकारनं सुधारणा करत सरकारने त्याला अधिक प्रभावी बनवलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पेपर फुटी प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी जलद गतीनं न्यायालये स्थापन करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे। त्याचबरोबर पेपर फुटीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते। सध्याच्या कायद्यानुसार पेपर फुटी प्रकरणात दोषी आढळल्यास 3 ते 5 वर्षांचा कारावास आहे आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। हे सुधारित विधेयक सोमवारी 27 जुलै रोजी लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे। तसंच ह्या काही संभाव्य तरतुदी आहेत ज्या या नव्या विधेयकामध्ये असण्याची शक्यता आहे। दरम्यान या नव्या विधेयकासंदर्भात काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी टीका केली आहे। नवं विधेयक आणून पेपर फुटीची प्रकरणं कशी थांबतील असा प्रश्न पी चिदंबरम यांनी केला आहे। How will it prevent paper leak? A bill will prevent paper leak. There are so many acts. There is the Indian Penal Code. There are several acts, but still paper leaks have happened 150 times in the last 10 years. So Mr. Prime Minister should explain why there were 150 leaks in the 12 years that he was Prime Minister. दरम्यान सरकारबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलं, तर दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन हे सुरूच आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका कॉकरोच जनता पार्टीनं घेतली आहे। त्यानुसार सीजेपीच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी वगळता इतर मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सीजेपीच्या शिष्टमंडळाने सांगितलं, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम आहोत असं देखील सीजेपीकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून नेमकी काय भूमिका जाहीर केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।